तू हे काय करतीयेस? नवीनच असं काहीतरी तुझ्या डोक्यामध्ये कुठून खुळ येतं? किंवा ते 4 लोकं काय बोलत असतील? तू त्या 4 लोकांचा का विचार करत नाहीयेस? तुला हे असं शोभतं का? तू हे नाही करायला पाहिजे. असे बोलणारे फार भेटतात आणि टप्प्याटप्प्यावरती भेटतात. असं नाहीये. बरं ते सोडा सगळं आणि ऐका. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सो चला आजचा दिवस मी कसा एन्जॉय करते तो माझ्यासोबत बघा. आता सकाळचे 9 वाजत आलेत आणि पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे लवकर उठून आंघोळ आणि थोडंफार घरातली कामं आवरल्यानंतर मी चालू केलं आहे. आता जस्ट मी कपडे लावलेत मशीनला. सो लेट्स कम विथ मी. अजून इथे कार्तिकचं तर काय उठणं चालूच नाही आहे, तो इथे जागी चाळच देत बसला आणि पाण्याचा खूप जास्तच प्रॉब्लेम झाला आहे ना. सो त्याच्यामुळे मग मी इथे लवकर 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 जेवढे होतात ना तेवढे कामं आवरायला घेतलेत आणि ते मी मशीन लावली आहे कपड्यांची. दूध पिणार ना कार्तिक? आता फास्ट फास्ट दूध पिणार. दूध उरवायचं ना, नेहमी इतकं दूध उरवतो ना. हे नेल्स कट करायचेत बाबू. ए तू झोपेतून उठला तरी कसा आळस येतो? लगेच लगेच परत झोपायला जातो. उठ. ह्याच जागेत यायचा खूपच कंटाळा येतो. इथे आलं ना की मला असं पूर्ण त्या जिम्मेदारी असते ना जी माझ्यावरती आहे ती मला दिसते. आता ते जाऊ द्यात. मग इथे मी आल्याबरोबरच मला जेवण बनवायचं होतं. आता जेवणामध्ये खूप सिंपल मेनू होता. डोसा आणि चटणी बनवायची होती. डोस्याचं पीठ तर रात्रीच भिजत वगैरे टाकलं होतं आणि आता इथे चटणीच बनवायची. आता खूप दिवसांपासून ना ती नारळाची चटणी खाणं स्किप केलं आहे, कारण शेंगदाण्याची चटणी इतकी टेस्टी लागते. सो त्याच्यामुळे आता इथे चिंच जी भिजू घातली होती ना त्याच्यामध्ये ते चिंचच्या जे बिया असतात ना, चिंचोके ते होते. मी पहिलं हातात न्याहाळून बघितलं, मला वाटलं की पहिलं काही दगड वगैरे असेल, मग नंतर बघितलं तर ते चिंचोके होते. आता मिक्सरमध्ये डायरेक्टलीच तसं नाही टाकू शकत ना, ब्लेड्स वगैरे तुटतात मिक्सरच्या भांड्याचं. सो त्याच्यामुळे मग ते छान असं वाटून घेतलं आणि एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि इथे तडका द्यायला गेले. आता पाणी नाही आहे तर त्याच्यामुळे पटापट जेवढी कामे आवरायला होतात ना तेवढी आवरायला बघते मी. मग नंतर इथे छान असा तडका द्यायला घेतला. तडक्यामध्ये जो तडका पॅन आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये इथे जे अद्रक लसूण पेस्ट आहे ना ते मी वाटताना टाकायचं, म्हणजे अद्रक आणि लसूण वाटताना टाकायचं विसरून गेले. मग त्याच्यासाठी म्हटलं अद्रक लसूण पेस्ट आहे सो तीच टाकून द्यावं. मग तडक्याच्या पॅनमध्ये तिथे थोडंसं जिरं, राई, चणा डाळ आणि नंतर थोडीशी वरतून उडीद डाळ टाकून छान असं खरपूस त्याला भाजून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये नंतर मी ते पॅन त्याच्यावरतीच ठेवून नाही टाकत मी कढीपत्ता, कारण ते पूर्ण तेल गॅस म्हणजे गॅसचं जे हे आहे ना स्टोव त्याच्यावरती पूर्ण उडतं आणि सगळं भरून जातं. म्हणून मग मी अशी नेहमीच जुगाड करते की हे जे आहे ना भांडं ज्याच्यावरती आपल्याला तडका टाकायचा असतो त्याच्यावरतीच पकडते आणि मग असा छान असा तडका दिला. आणि रात्रीची इथे न्यूट्रेलाची भाजी होती. आता नॉनव्हेज नाही येते, न्यूट्रेलाची भाजी होती. डोसा. उठा चला. तो बेबी रडतोय. चल पकड हात. कुठे जातोय आपण? स्कूलला असतो. अरे हे स्कूलचा टाईम आहे. स्कूल आणि ट्युशनमध्ये नेहमी याला कन्फ्युजन असतं. आता स्कूलला जाताना बोलतो ट्युशनला जातोय, हे स्कूल आहे. जर इथे नसेल ना तर मग ते एवढा पसारा होतो ना ते मला बघायलाच नको. आणि ही आहे कार्तिकची शानू. म्हणजे त्याला खूप इच्छा होती की त्याला एक फिश पाहिजे आणि ते असतं ना, म्हणजे हिला तर माणसांची ओळख झाली आहे. तिच्या पुढे जसंच माणूस गेला ना ती एवढे पंख हलवते आणि परत तिला असं वाटतं की काहीतरी खायलाच देणार आहे, असं ती सारखी इकडे बघत असते. ही मला तरी तेवढं करत नाही, पण माझ्या मिस्टरांना इतकी करते ना, ती आलं की एकदमच पुढे यायला बघते. आता तिला जेवण टाकलं आहे पण तिने थोडंफारच खाल्लं आहे. मला वाटतं तिला त्याची टेस्ट आवडत नाही. अगरबत्ती लावायसाठी ना मी हा स्टँड लावला आहे, पण ते पण असं बघा ना खालून कसं झालं आहे ना, सगळं हे खराब होऊन गेलं आणि इथे तर पूर्ण त्याचे होल मोठे होऊन गेले. म्हणजे आता अगरबत्ती तर मी इथे गॅसवरतीच पेटवते. मला माचीसच्या काडीची खूपच घाण वाटते. मला माचीसची काडी अजिबात नाही आवडत आणि ती जर पाण्यात भिजली तर अजूनच घाण. अजिबात मला पसंत येत नाही. सो त्याच्यामुळे ना मी इथे गॅसवरतीच येऊन हे लावते, अगरबत्ती पेटवते. आता धूपसाठी मी काय जुगाड केलं आहे चला तुम्हाला दाखवते. धूपचा स्टँड होता, कार्तिकने कुठे टाकला काय माहिती. बेडच्या खाली पलीकडे वस्तू गेली ना तर ती तर निघतच नाही लवकर, कारण ते खूपच पलीकडे जातं. आता ही अगरबत्ती पण तिथे बसत नव्हती,
पण मी थोडासा जुगाड करून तिला बसवते कसं तरी. पण या धूपची गोष्ट वेगळीच आहे. पेटत पण नाही हे धूप लवकर लवकर. आउच, धूप आत्ता कॅमेऱ्यालाच लागला, बापरे. सो इथे हे करते आणि इकडे लावते. आता हा पूर्ण ते जळून गेलाय. आता हे असं झालंय ना, हे इथपर्यंत अगरबत्ती जळत येते ना, सो तो सगळाच जळून जातो. म्हणजे हे पूर्णच खराब होऊन गेला. आता धूपसाठीचं दाखवू जुगाड तुम्हाला. सो धूपसाठी मी यूज करते कार्तिकचा क्ले. आता जर का त्याला माहिती झालं ना ह्या क्ले बाबतीत, तर तो देणार पण नाही मला. इथे मी एक दिवस लावली होती खाली, तर इथे ते डाग पडला. लावते मग आता असं धूप लावून घेतले. आता बघू आता मी दुसरं काय काम करेल ते. आता पाण्यासाठी ना, म्हणजे जाते म्हणून तो उठलाय आणि उठल्याबरोबरच ना मी त्याला ना टॉयलेटमध्येच घेऊन गेले. तो बोलला होता की मला सुसू आली. सो मी त्याला टॉयलेटमध्ये घेऊन गेले आणि लगेचच मग त्याला आंघोळ घातली आहे. आता हा त्याच्यासाठी पण माहिती नाही याचं ना, जेव्हा स्टार्टिंगला उठतो ना तेव्हापासून ते झोपेपर्यंत त्याचं रडणं चालू असतं. म्हणजे काही ना काही नवीन नवीन छोटे छोटे कारणं शोधतच असतो रडायचं. आता इथे फक्त बनियन नाही घालायची आहे म्हणून रडला, ह्याच्या अगोदर हेअर ड्राय नाही करायचं आहे म्हणून रडला, आणि एवढंच काय तर उठल्याबरोबर त्याला टॉयलेटमध्ये नेलं आणि अंघोळ घातली ना, तर अंघोळ नाही पाहिजे म्हणून पण रडला तो. मग त्याचं आवरून दिलं आणि इथे छान असं झाडून वगैरे घेतलं मी. पूर्ण झाडून वगैरे काढल्याच्या नंतर त्याचे कपडे सुकत टाकायचे होते. हा स्कूलला जाताना त्यांनी एवढा पसारा करून ठेवला आहे, बाप. मग स्कूलवरून त्याला सोडून आल्याबरोबर मग कपडे टाकले. आता पहिलं जाताना बाहेर कपडे टाकले आणि मग नंतर तेवढ्यात पाऊस आला, मग ते परत आतमध्ये कपडे टाकावे लागले. म्हणजे पाऊस पण असा करतोय, थोड्या वेळासाठीच येतोय पण कपडे भिजून जातात. मग त्याच्यासाठीच. आणि मग इथे छान पण लावलं. स्कूल आणि ह्याचं बघा, शर्ट कुठे, इन कुठे, पण नाही खाल्लं. मला तिथे बोलला की मी टिफिन फिनिश काहीच नाही खाल्लंय त्याच्यातलं. सगळं जशाला तसंच. मग हा झोपला थोडा वेळ आणि नंतर मग उठवलं 6 वाजता. ट्युशनचा टाईम होता आणि मग ह्याला उठल्यावर पण त्याची गाडी चालू होती, मला हे द्या ते द्या. मग याच्या पुढे एवढं ठेवलं, हे बघा रडतोय. मग तो बोलला की मी मँगो खाईल, मग ते त्याला दिलं. आणि नंतर त्याला ट्युशनला सोडून आल्याच्यानंतर पुरणाचं जेवण बनवायचं होतं. सो पुरण बनवलं. मी कार्तिकच्या प्रत्येक गोष्टीवरती नाव टाकते. आता आज सगळ्या मुलांकडे सेम स्कूलमध्ये छत्री भेटली. हा बोलतो की हे माझं आहे आणि दुसरे मुलंही बोलतात की माझं आहे. प्रत्येक गोष्टीवरती नाव टाकते मी. मग नंतर छान असं बाहेर फिरायला गेले. आता फिरणं हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे असं मला तरी वाटतं. खूप लोक मला कमेंट करतात तुम्ही PHला नाही आहेत, PHला नाही आहेत. म्हणजे मला PH माहितीच नव्हतं खरं म्हणायला गेलं तर. मग कोणीतरी मला सांगितलं की PH म्हणजे पनवेल हायवे आहे. सो त्यांच्यासाठी की मी पनवेल हायवेला रोज संध्याकाळच्या टायमामध्ये म्हणजे 5 ते 8च्या दरम्यान कधीही असते मी तिकडे. म्हणजे जेव्हा मला वाटतं जायला तेव्हा. मग घरी आले आणि कार्तिकचं स्कूटर आणि बॉटल घेऊन खाली गेले, कारण तेवढ्यात त्याचा ट्युशन सुटायचा टाईमही झाला होता. सो मग त्याला ट्युशनवरून आणलं आणि त्याला इथे थोडा वेळ खेळून झाल्याच्यानंतर घरी आणल्यावरती जेवण वगैरे परत दिलं. आणि जेवण देऊन झाल्याच्यानंतर रात्रीचं छान असं त्याचा अभ्यास घेतला. बोलायचं पण आज न रडता स्वतःच्या हाताने अभ्यास करायला त्याने हो बोललं. आणि तो स्वतःच बोलला की मी अभ्यास करतो. सो असं कधी कधी मुलं बोलतात. बाय द वे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला